तर आपण पाहिलं सगळीकडेच गणरायाचं आगमन होत आहे। खरं तर कोरोनाचं सावट जरी असलं तरी आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा मनोभावे करून हे संकट दूर झालं पाहिजे असं साकडं सगळेजण घालतात। कोकणात सुद्धा गणरायाचं अत्यंत साधेपणानं स्वागत करण्यात आलेलं आहे। पाणप्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा देखील करण्यात येते। तर आपल्या हातून दरवर्षी सेवा घडली पाहिजे आणि या ओढीने लाखो चाकरमानी कोकणात दाखल झालेले आहेत। तर आज हे गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन निघालेत आणि तिथला आढावा घेतला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकरनं। गणपती बाप्पा इथे बघतोय आपण रत्नागिरीतल्या ग्रामीण भागात आता कोकणातला हा गणेशोत्सव आणि सगळे गणेश भक्त गणरायाला घेऊन निघालेले आहेत आपल्या घरी। हा अस्सल असा खरं पारंपरिक आणि असा उत्सव असतो लोककलांनी भरलेला, पण यावेळी कोविडच्या काळामध्ये हा सगळा गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने केला जातोय। चाकरमानी असेल, मुंबई वाले सगळे असतील ते आलेले आहेत, परंतु ते आपल्या घरीच आहेत, खूप गर्दी करत नाहीयेत आणि अशा पद्धतीने हा गणेशोत्सवाच्या या सगळ्या काळामध्ये कोरोनाचं संकट असण्याचं भान या सगळ्या कोकणातल्या गणेश भक्तांना आहे आणि त्यामुळे अतिशय साध्या पद्धतीने ना कुठले ढोल ताशे ना कुठलं असं खूप मोठा गाजावाजा, परंतु गणरायाची सेवा आणि गणरायाची भक्ती आणि या गणेशोत्सवाची कोकणातली ही सगळी परंपरा ह्याचं एक मोठं नातं आहे कोकणवासियांचं गणेशोत्सवाचं आणि त्यामुळे हे नातं ते निभावण्यात येणार आहेच। परंतु यावेळच्या गणेशोत्सवामध्ये फुगड्या, जागर असेल गौरी गणपतीचा किंवा आणखी काही समजा गौरीचे हौसे असतील तर या सगळ्यावर बंधन आहे आणि त्याच्यामुळे ते अत्यंत साधेपणाने अगदी घरगुती पद्धतीने केले जाणार आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय की या गणेशोत्सवामध्ये सर्व गणेश भक्त आता आपल्या गणरायाला घेऊन घरी जात आहेत। यावेळची पूजा खरं तर कोकणातल्या गणेशाची पूजा आहे ती पूजा भटजींकडून केली जाते ब्राह्मणां, परंतु यावेळी भटजी येणार नाहीयेत आणि त्यामुळे हे सगळे गणराय आहेत त्यांचे गणेश भक्त आहेत ते आपल्या घरीच आपल्या पद्धतीने गणेशाची पूजा करणार आहेत। काही पुरोहितांनी व्हिडिओ सुद्धा या गणराया भक्तांना पाठवलेले आहेत आणि त्यामुळे इथून पुढचे 10 दिवस कोकणातला हा गणेशाचा जागर अतिशय साध्या पद्धतीने होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मंदिरांना अजून उघडण्यासाठी परवानगी दिलेली नाहीये आणि त्यामुळेच मुंबईमधलं सिद्धिविनायक मंदिर न्यासानं सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय। मंदिरामधील पारंपरिक उत्सव मर्यादित भक्तांच्या उपस्थितीमध्ये सुरक्षितपणे साजरा करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे। तर मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरात गणेश चतुर्थी निमित्तानं फुलं आणि विद्युत रोषणाई सजवण्यात आली आहे। टाळेबंदी यामुळे मंदिर बंद आहे, पण काही लोक मंदिराबाहेरूनच दर्शन घेत आहेत। कोरोना सावट इथं पाहायला मिळत आहे। लोक गणेश चतुर्थीला खरं तर गर्दी करत असतात। यंदा मंदिर बंद असल्यामुळे काहीशी शांतता या भागात दिसतीये।